नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक खूप मोठी खुशखबर बघणार आहोत, कारण संजय गांधी निराधार श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना खूप मोठी खुशखबर आली आहे। कोणत्या लाभार्थ्यांच्या खाते डायरेक्ट डीबीटीद्वारे अनुदान येणार आहे, ही सविस्तरपणे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत। कारण शासन मान्य इथे निर्णय सुद्धा आलेला आहे, GR आलेला आहे। तुम्ही तारीख बघू शकता, 19 डिसेंबर 2024 म्हणजे आजच आलेले हे GR आहे। सविस्तरपणे संपूर्ण माहिती पाहणार आहोत, सो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा। पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण दररोज आपल्या चॅनलवरती नवीन योजनेबद्दल आणि नोकरीबद्दल सविस्तर माहिती असते। सो नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला, राज्याची सविस्तर माहिती आहे। इथे शासन निर्णय काय आलेला आहे पाहून घेऊया। संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत हा निर्णय आहे। तर इथे प्रस्तावना मांडली आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता 19 डिसेंबर 2024 पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या जी आहे त्यांना त्या अनुषंगाने डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या जे आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना माही डिसेंबर 2024 व जानेवारी 2025 च्या अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे। तरी ते एकूण 408 कोटी जी निधी आहे ते देण्यात येणार आहे। 408 कोटी रुपयांची निधीची मंजुरी सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। तिथे सांगण्यात आलेली आहे, पाहू शकता तुम्ही योजनेचं नाव व इथे मागणी क्रमांक काय आहे, त्यानंतर किती कोटींचे इथे वितरण झालेलं आहे, ही सर्वपणे संपूर्ण माहिती या GR द्वारे इथे मांडली आहे। पाहू शकता इथे 408 कोटींचे इथे तुम्हाला वितरण करण्यात आलेले आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, त्यानंतर इथे ज्या योजना आहेत त्या लाभार्थी असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर आता निधी वितरण करण्याबाबत हा GR आहे। इथे मंजुरी मिळालेली आहे, ते किती रुपयांचं आहे तुम्ही पाहिलेलंच आहे व इथे कोणत्या विभागाचं आहे ते सुद्धा इथे मेन्शन केलेलं आहे। त्यामुळे श्रावण बाळ योजना, सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, त्यानंतर इथे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना चे जे लाभार्थी आहे त्यांचं टेन्शन दूर झालेलं आहे, कारण खूप दिवसापासून वाट पाहत आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे येऊन गेले, बाकीच्या योजनेचे पैसे येऊन गेले, पण ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हा GR पोहोचवा, कारण त्यांच्यापर्यंत आता तुमचे डीबीटी द्वारा पैसे येणार आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।